पुण्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आलंय। आज पुण्याच्या आकाशात बदललेलं वातावरण आणि अवकाळी पावसानं पुणे शहराला गाठलं। शहराच्या रस्त्यावर साचलेलं पाणी, नागरिकांची धावपळ आणि त्याच वेळी शेतकऱ्यांची चिंता। पुणे शहरासह जिल्ह्याला आज अवकाळी पावसानं चांगलं झोडपलेलं आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पाणीच पाणी। बालगंधर्व चौक ते डेक्कन रस्ताही पाण्याखाली। नवी पेठ भागातही मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळाला। पिंपरी चिंचवड शहरात आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे। आंबेगाव बुद्रुक परिसरात पाणीच पाणी साचलंय, त्यामुळे वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागला। आंबेगाव तालुक्यातील लाखनगावला वादळी पावसाचा तडाखा बसलाय। यामध्ये मका पिकासह पशुधनाचं मोठं नुकसान झालंय, चारा खराब झालाय आणि शेतकऱ्यांवर एक मोठं संकट ओढावलंय। उत्तर पुण्यातील लाखनगावमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनवर लावलेली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। भोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। कृषी विभागाने पंचनाम्यांची सुरुवात केली आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी भोर तालुक्याचा दौरा केला। 20 मिनिटं गाडी थांबून पाऊस थांबल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। लवकरात लवकर मदत करण्याचा विश्वास त्यांना यावेळेला कृषी मंत्र्यांनी दिलाय। पुण्यातील मंचरमध्ये गारपिटीच्या पावसामुळे कांदा आणि कांदा बियाण्याचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी घरांची पडझड तर काही भागात कांदा पिकाचं नुकसान झालंय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या कुसूर परिसरात वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत आलेत। वादळी वाऱ्यामुळे विटांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसाने पुणे शहरासोबतच ग्रामीण भागाला सुद्धा धक्का दिलाय। कुठे शेतीचं नुकसान झालंय तर कुठे नागरिकांची धावपळ। आता सरकारच्या मदतीच्या आशेवर शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।